तर हाय गाईज, पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलला. हाय गाईज. तर आज आपण आपल्या भाच्या सोबत आलेलो आहे. बघू शकता आपला भाचा बाबू. हाय कर. हाय कर. तर एका ताईची कमेंट आली होती, तुमचं लग्न इंटरकास्ट मध्ये आहे का आणि तुमच्या लग्नाला परमिशन कशी मिळाली काय. तर आम्ही दोघं जण एकाच कास्ट मधले आहेत आणि आमच्या लग्नाला परमिशन म्हणजे माझ्या घरच्यांना तर पहिल्यापासूनच माहिती होतं, म्हणजे मीच सांगितलं स्वतःहून की असं असं आहे म्हणून, नाही का. घरच्यांना प्रत्येक गोष्ट मी शेअर करतो म्हणून ती पण मग सांगून टाकले. यात काय लाजायचे, पोरगी पटली म्हणजे त्याच्यामुळे मग सांगून टाकलं, नाही का, की असं असं आहे म्हणून मी एका पोरीवर सिरियस आहे, तिच्यासोबत लग्न करायचंय म्हणून. तर घरातले म्हणले की तिला घेऊन ये बघायला म्हणून. तर मग एक दिवशी असंच हिला बोललो आणि गेलो आम्ही. हिला घेऊन गेलो होतो घरी, दाखवली वगैरे. मग घरच्यांना पण आवडली, हाय बरी आहे म्हणून, गोरी बिरी. तर आवडली घरच्यांना, नाही का. म्हणजे स्वभाव वगैरे पण हिचा चांगला होता, असं नाही की दिसायलाच भारी, हिच्यापेक्षा पण लय भारी भारी आहे तसं काही विषय नाही. पण नाही का, स्वभाव वगैरे भारी होता हिचा, त्याच्यामुळे एक्सेप्ट केलं, नाही का, की घरच्यांनाही कळालं की नाही चांगली म्हणून पोरगी असं तसं. मग घरातली बोलत होती त्या टायमिंगला की आता सध्या तुम्ही करिअर कडे लक्ष द्या वगैरे असं तसं. ते प्रत्येकाची घरातली बोलतच असतात, तर त्या हिशोबाने आमच्याही घरातली बोलत होते. मग असं नाही, शेवटी कळालं नाही का घरच्यांना, मग करून टाकलं ऍक्सेप्ट. पोरांच्या घरच्यांचं तर काही एवढं काही लोड नसतो, ते करतातच ऍक्सेप्ट. पोरींच्या घरचं असतं. मग तुमच्या वहिनीवर बारी आली. माझ्या घरी कधी कळलं, जेव्हा आमच्या दोघांची भांडणं झाली होती, हे माझ्या घरी यायचे जायचे, तरी पण माझ्या मम्मीला माहित नव्हतं की आमचं असं काय आहे. आम्ही फ्रेंड म्हणून राहायचो तेव्हा, नाही का. थोडाफार डाऊट असायचा, तरी फक्त थोडाफार डाऊट असायचा. मी बाहेर जायचे फिरायला वगैरे, त्यामुळे डाऊट यायचा. पण नंतर एक दिवशी आमची दोघांची खूप मोठी भांडणं झाली. वो तो अच्छा हुआ कि आप बीच में आ गए, वरना एक कान के नीचे मारता तो 32 हाथ में आ जाती. अपना रूप नहीं देखा उसने. आणि हे माझ्यासोबत बोलतच नव्हते आणि मी खूप टेन्शन मध्ये आले होते तेव्हा. आणि मग नाही का, मग मी खूप नाही का जेवत पण नव्हते, मला जेवण पण जात नव्हतं तेव्हा, भांडणं झाल्यामुळे नव्हतं, मला काही नव्हतं. आणि मी खूप तेव्हा नाही का खूप सॅड राहत होते. मग माझी मम्मी डिप्रेशन सारखी होते. आणि मग माझ्या मम्मीने मला विचारलं तुला काय झालं. मग मी खूप रडले. त्यानंतर माझी मम्मी बोलली काय झालं तुला, मला सांग. मग मी सांगितलं मला असं असं हा मुलगा आवडतोय म्हणून. मग माझी मम्मी म्हणली की त्याला पण तू आवडती का, असं तसं. तर मग मी म्हणलं हा त्याला पण मी आवडते. तर मग माझी मम्मी बोलली ठीक आहे, मग तुमचं आहे ते तसंच राहून दे, जास्त कोणाला सांगू नको, काय नको. मग आम्ही कोणाला सांगितलं नाही, काय नाही. पण थोडं दिवस गेल्यानंतर सगळ्यांना हळूहळू कळत गेलं. आम्ही फिरायचो वगैरे सगळे बघत गेले आणि मग सगळ्यांना कळत गेलं की आमचं असं असं आहे. आणि मग एकदा आम्ही अशीच रील काढली होती, साधी व्हिडिओ नॉर्मल. आणि मग नाही का ती व्हिडिओ सगळ्यांनी बघितली. मग ह्यांना सगळ्यांनी विचारलं आणि हे खूप तेव्हा तुमचे दाजी खूप वाढीव होते जास्तच, की ओपनलाच डायरेक्ट स्टोरी टाकून दिली. जलवा आहे हमारा, जीव वगैरे जान टाकायचे. सगळ्यांना कळत गेलं, स्टोरी वगैरे हे टाकायचे, त्याच्यामुळे कळून गेलं. मी ह्यांना बोलले होते की लपून ठेवायचं, पण ह्यांच्याकडून काही ते राहिलं नाही. मग ह्यांनी ते सगळ्यांना सांगून टाकलं, स्टोरीवरतून सगळ्यांना कळून गेलं ते की असं आहे. मग आम्ही हळूहळू रील्स बनवायला लागलो. हे पण रील्स बनवायचे तेव्हा. मग आम्ही ओपनला स्टोरी वगैरे टाकायचो. तर मग माझ्या पप्पांनी बघितलं आणि आम्ही फिरायचो वगैरे, ते पण माझ्या पप्पांना बघितलं. मग त्यांनी माझ्या मम्मीला विचारलं की नाही का असं असं आहे का ह्या दोघांचं. तर मग माझ्या मम्मीने पण बोलली की हा त्या दोघांचं असं असं आहे. मग पहिले माझ्या पप्पांना एक्सेप्ट नव्हतं, मग नंतर तेव्हा इमोशनल वगैरे झाले होते तेव्हा, त्यामुळे माझी मम्मी काय मला बोलली नाही तेव्हा, तिने काय एवढं बोलली नाही. पण नंतर ती बोलत होती जरा, नाही का. मी खूप आतीच करत होते तेव्हा, मी लय येडी झाले प्रेमामध्ये तेव्हा, नाही का. तर मग ते लोक मला एक्सेप्ट नव्हते करत लवकर. माझे पप्पा पण, त्यांनी पण एवढं लवकर काय एक्सेप्ट नाही केलं आमचं रिलेशनशिप. थोडं मध्ये ते पण चिडायचे वगैरे, नाही का, थोडंसं. पण ते कधी काय बोलून दाखवायचे नाही. किती काय केलं तरी मी त्यांची मुलगी आहे म्हणून ते आजपर्यंत मला काय बोलले नाही आहेत. आणि माझी मम्मी पण चांगली आहे स्वभावानी, नाही का, समजून घेतलं.
नाही का थोडंफार नाही लईच समजून घेतलं माझ्या मम्मीने मला. पण पहिले त्यांना तर एक्सेप्ट नव्हतंच पहिली गोष्ट तर. मग ते हळूहळू मला आवडायचं म्हणून किती काय केलं तरी मी त्यांची मुलगी आहे, मला जे आवडेल तेच त्यांना आवडणार किती काय केलं तरी. मग असं त्यांनी एक्सेप्ट केलं आम्हाला किती काय झालं तरी. पण दोघं सोबत आहे ते आमच्या प्रेमामुळं. तर तुम्ही पण असंच तुमच्या प्रेमाला सोडू नका, किती काही केलं तरी हार नाही मानायची किती काय झाली तरी पण. आणि वरतून हळूहळू करत मग ऍक्सेप्ट केलं. मग काय नाही एक्सेप्ट झालं. मग ऍक्सेप्ट झालं. मग असंच होतं आमचा काय म्हणतात त्याच्यानंतर लग्न मग लग्न झालं. आणि लग्नाची स्टोरी आम्ही नंतर सांगू. हा लग्नाची स्टोरी खूप मोठी तर आम्ही तुम्हाला नंतर सांगू. अशी होती आमची ही लव्ह स्टोरी. तर आणि ज्यांनी कुणी सबस्क्राईब नसेल केलं तर त्यांनी जाऊन प्लीज पहिले जाऊन चॅनलला सबस्क्राईब करा. आणि हा आमचा भाचा आहे बघा कसा मस्ती करतोय, किती मस्ती करतोय बघा, बघून घ्या ह्याला किती मस्ती करतोय. इकडे बघ बाबू, इकडे बघ आधी, तिकडे बघ ना. हाय कर त्यांना बघितलं का किती मस्ती करतोय हा बाबू आमचा.